लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुढील मिळणारा हप्ता हा येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे. परंतु यासाठी ई-के-वाय-सी आवश्यक असणार आहे का? कारण आता अनेक महिला ई-के-वाय-सी करण्यासाठी विविध आपले केंद्र असतील त्या केंद्रावर गर्दी करत आहेत. काही आपल्या मोबाईलमधून देखील ई-के-वाय-सी करण्याचा प्रयत्न करत आहेत. बरेचदा वेबसाईट मोठ्या प्रमाणावर डाऊन देखील होत असल्याने लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करताना अडचणी देखील येत आहेत. परंतु यामधील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे येणारा जो पुढचा हप्ता असणार आहे, अर्थातच ज्याला आपण सप्टेंबर महिन्याचा हप्ता बोलू, तो हप्ता फक्त ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी केली त्यांनाच मिळणार का, असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. तसेच पुढील पैशांचे वितरण कधी होणार आहे? ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही त्यांनी ई-के-वाय-सी कशी करायची, ही सर्व सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही जर फेसबुकवर पाहत असाल आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला माहिती आहेच की आता ई-के-वाय-सी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पहिला प्रश्न तुमचा जो आहे त्याचं उत्तर मी दिलं. ई-के-वाय-सी सर्वांनीच करायची आहे. यामध्ये तुम्हाला जूनपासून पैसे बंद झाले तरी तुम्ही ई-के-वाय-सी करायची, तुम्हाला ऑगस्ट महिन्यापर्यंत सर्व पैसे आले तरी देखील तुम्ही ई-के-वाय-सी करायची. आता ई-के-वाय-सी करायची कोणी नाही तर ज्यांना या योजनेचा पुढील लाभ घ्यायचा नाही त्यांनी ई-के-वाय-सी करू नका. तुमचे पैसे आपोआप बंद केले जातील, तुम्हाला यापुढे योजनेचे पैसे मिळणार नाहीत. परंतु सप्टेंबर हप्त्यासाठी ई-के-वाय-सी आवश्यक असणार आहे का? तर याचं उत्तर आहे नाही. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्ही ई-के-वाय-सी केलेले असणे बंधनकारक नसणार आहे. कारण लक्षात घ्या, आपल्याला ई-के-वाय-सी करण्यासाठी 2 महिन्यांची मुदत देण्यात आली आहे आणि ई-के-वाय-सी प्रक्रिया राज्य सरकारद्वारे दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी सुरू करण्यात आली आहे. याचा अर्थ 18 ऑक्टोबर आणि 18 नोव्हेंबर असे 2 महिने तुम्हाला ई-के-वाय-सी करण्याकरिता सरकारच्या वतीने मुदत देण्यात आलेली आहे आणि 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये तुम्ही तुमची ई-के-वाय-सी ladkibaheen.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन करून घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील हप्त्यांसाठी अडचण येणार नाहीत. म्हणजे लक्षात घ्या, नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी तुमच्याकडे ई-के-वाय-सी असणे आवश्यक असणार आहे, तरच तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत. परंतु सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी तुमच्याकडे ई-के-वाय-सी नसेल तरी तुम्हाला अडचण येणार नाही. आता अनेक महिलांचा यामध्ये पुढील प्रश्न असणार आहे की आम्हाला ऑगस्ट महिन्यापर्यंत पैसे मिळालेत, मग सप्टेंबर महिन्याचे पैसे आमचे मिळणार का? तर हो, तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे देखील 1500 रुपयांप्रमाणे लाभ तुमच्या आधार कार्डशी संलग्न बँक खात्यावरती जमा करण्यात येईल. परंतु लक्षात घ्या की लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी चेकिंग आहे ती चेकिंगची प्रोसेस कंटिन्यू सुरू आहे. आपण पाहिलं की जून महिन्यामध्ये या योजनेअंतर्गत जवळपास 26 लाख महिलांना अपात्र करण्यात आले होते आणि त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये मागच्या महिन्यात देखील अनेक प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळाले नाहीत, त्यांना देखील योजनेतून अपात्र केले. म्हणजेच की ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सरकार ठेवत आहे. विविध विभागांकडून सरकार याचा डेटा घेत आहे, जसे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, व्हेकल डिपार्टमेंट असेल, सर्वच डिपार्टमेंटमधून याबाबतची माहिती सरकार घेत आहे आणि त्यानुसार अपात्र महिलांना यामधून बाजूला काढण्याचं काम सुरू झालं आहे. आता तुमच्या कुटुंबामध्ये अजूनही तुम्ही 2 किंवा त्यापेक्षा जास्त विवाहित असाल, म्हणजे मी अविवाहित बोलत नाही, लक्षात घ्या, विवाहित महिलाचा लाभ घेत असाल तर लक्षात घ्या, तुम्ही ई-के-वाय-सी करण्यापूर्वी तुमचे रेशनिंग कार्ड विभक्त करण्याचा प्रयत्न करा. जर रेशनिंग कार्ड विभक्त नसेल आणि तुम्ही दोघींनी जर ई-के-वाय-सी केली तर लक्षात घ्या, तुम्हाला दोघींना देखील योजनेचे पुढचे पैसे मिळणार नाहीत, कारण तुम्हाला दोघींनाही थेट अपात्र केले जाईल. चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असे तुम्हाला त्यामध्ये संबोधले जाईल आणि म्हणूनच लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या कुटुंबाची, तुमच्या घरातील ई-के-वाय-सी करताना तुमचे रेशनिंग कार्ड विभक्त करून तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. अन्यथा एकाच कोणत्या तरी महिलेची ई-के-वाय-सी करा, जी विवाहित आहे तिची करा आणि एक अविवाहित असेल तर दोघींची ई-के-वाय-सी करून टाका, जेणेकरून तुम्हाला योजनेचे पुढचे पैसे मिळणार आहेत. परंतु लक्षात घ्या, तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी घाई करण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही. ई-के-वाय-सी आरामात करा. तुमच्याकडे 2 महिन्यांची मुदत असणार आहे आणि 2 महिन्यानंतर तुम्हाला कदाचित त्यावेळी देखील, आता ई-के-वाय-सी साईट ज्या पद्धतीने चालते त्यावेळी देखील तुम्हाला मुदतवाढ मिळू शकते. परंतु लगेच तुम्ही सप्टेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाही असे अजिबात टेन्शन घेऊ नका. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचा आणि ई-के-वाय-सीचा कोणत्याही प्रकारचा दूरदूरून संबंध त्या ठिकाणी नसणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न असणार आहेत ते कमेंटमध्ये नक्की विचारा. ही महत्त्वाची व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला, फॉलो करायला आणि आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.